सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे। विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे अमृत सुरवसे यांनी बारकाईने विश्लेषण केले। तांत्रिक माहितीच्या आधारे पारशी विहीर सोलापूर येथे सापळा रचून आरोपी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय 34 वर्षे, व्यवसाय चालक, मूळ राहणार घर क्रमांक 25 जुना बाजार खडकी पुणे, सध्या राहणार प्लॉट क्रमांक 52 अंबिकानगर पारशी विहीर सोलापूर यास अटक करण्यात आली। त्याच्यासोबत विधी संघर्षग्रस्त बालक असा साथीदारही ताब्यात घेण्यात आला। अटकेनंतर आरोपींकडून एकूण 13,94,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली। गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। 4/2/2026 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता। त्यात DCP श्री कबाडे, PI श्री दादा गायकवाड, PI श्री वराळे, PI श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूने अत्यंत उत्तम कामगिरी करून ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि FIR नुसार 24 तोले सोने या घरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतो। त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 तोले सोने रिकवर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे। उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकवर करण्याची प्रक्रिया चालू आहे। या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। Right now and press the bell icon. Never miss a